शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कोळीकर आपलं स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे युवा नेते, नागपूर महानगरपालिकेतले ख्यातनाम असे नगरसेवक आणि निवडणुकीच्या राजकारणातलं काँग्रेसच्या पक्षातलं एक महत्त्वपूर्ण असं नाव प्रफुल्ल गोडदे सर। प्रफुल्लजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। प्रफुल्लजी, मला सांगा की अलीकडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे यश मिळालं पूर्वीच्या तुलनेमध्ये, तर या यशाकडे तुम्ही कसं बघता? या यशातून पुढच्या दिवशी काँग्रेसचं राजकारण कसं राहील असं आपल्याला वाटतं? 2014 आणि 19च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक हारला आणि नवीन नॅरेटिव्ह या देशामध्ये मोदीच्या रूपामध्ये आलं होतं आणि एक प्रचार तंत्र, गोगल्स नीती जी होती की खोटं सांगा, रेटून सांगा, वारंवार सांगा, तथ्यदींची एक संकल्पना त्यांनी समाजापुढे मांडली आणि लोकांना डेमोक्रेसीमध्ये बदल हवा असतो बरेचदा आणि तो बदल लोकांनी स्वीकारला आणि मोदींच्या रूपामध्ये त्यांनी दोनदा भारतीय जनता पक्षाचं सरकार, मात्र ज्या आश्वासनांच्या आधारावर ते सरकार सत्तेवर आलं त्या कुठल्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही। याउलट एक विशिष्ट विचाराचा प्रचार प्रसार आणि एक अजेंडा राबवण्याचा काम या देशामध्ये सुरू होतं आणि तो विचार असंविधानिक विचार होता, की संविधानाच्या विरोधातला विचार होता आणि त्यांच्या कल्पनेतला देश, एका विचाराच्या कल्पनेतला देश त्यांना तयार करायचा होता आणि ह्या देशातल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांना मोदींचा जो कार्यकाळ आणि त्यांचे जे काम करण्याची पद्धती राहिली ती पटली नाही, आवडली नाही आणि राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये फिरत असताना जे नकारात्मक वातावरण होतं काँग्रेसच्या संदर्भात, हेट्रेट होतं किंवा समाजामध्ये जी हिंसा निर्माण होत होती त्याच्या विरुद्ध एक मोहब्बत की दुकान त्या यात्रेच्या माध्यमातून लोकांना लक्षात आलं की काँग्रेस पक्ष हा शांतीचा, प्रेमाचा संदेश देणारा पक्ष आहे, इन्क्लुझिव्ह पक्ष आहे, सर्वसमावेशक आहे, कोणाचाही द्वेष करत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट येत गेले संविधानाच्या संदर्भामध्ये की संविधान आम्हाला बदलायचं आहे, 405चा नारा त्या परिणाम त्यांनी दिला होता आणि ह्या देशातला युवक असेल, महिला असतील, शेतकरी असतील, मजूर असतील यांच्या विरोधातले धोरण सातत्याने ह्या देशामध्ये निर्माण झाले आणि काही लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्ती एकवटून गेली आणि एकाकडे हे डेमोक्रेसी संपेल की काय ही स्थिती ह्या देशात निर्माण झाल्यामुळे एक वातावरण राहुल गांधींच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये तयार केलं। पहिल्या फेजमध्ये कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा आणि नंतर मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा, एक न्यायाची संकल्पना, जस्टिस, कारण आपल्या संविधानानं न्याय पण दिलेला आहे, तो न्यायाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं आणि त्यामुळे एक सोशल लिबरल विचाराला मानणारा इंडिया आघाडी एकत्रित एक निवडणूक लढवली। त्यामध्ये थोडे बहुत 20-25 सीट्स इंडिया आघाडीला कमी पडल्या आणि त्या देशामध्ये सत्ता परिवर्तन निश्चितपणे आवश्यक असतं। पण एक जसं लोक म्हणतात की साधारणतः मागच्या 70 वर्षांमध्ये जे काही काम भारतामध्ये झालं असेल त्या तुलनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अँगलनी या 10 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालं, तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे ते मान्य आहे की नाही? इन्फ्रास्ट्रक्चर आता विकासाच्या प्रत्येकाच्या आपापल्या संकल्पना आहेत, त्या कुठल्या संकल्पना आहेत? विकास म्हणजे काय? तर माणसाच्या जीवनस्तर उंचावणारा विकास, जो संस्थात्मक विकास ज्याला म्हणता येईल, इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट। आता एखादं विद्यापीठ जर स्थापन होते तर तसं फिजिकली त्याचे इमिजिएट फायदे काही दिसत नाही किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर तसं दिसत नाही, पण लॉंग टर्म त्याचा उपयोग होते। एखादी प्रायमरी शाळा तयार होते एखाद्या गावामध्ये, त्याचं कन्व्हर्शन तसं दिसत नाही, मात्र लॉंग टर्म कन्व्हर्शन आहे। विद्यार्थी घडत असतात, त्यातून टेक्नॉलॉजी घडत असते, ओव्हरनाईट तर काही होत नाही। काँग्रेस पक्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांमध्ये ज्या संस्थांचं राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून विकास झाला
इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास म्हणजे काही पूर्ण विकास नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातूनही विकास गरजेचा आहे, पण त्याच्या विकासाच्या प्रायोरिटीज पण निश्चित करणं गरजेचं आहे. एकीकडं हंगर इंडेक्स या देशाचा वाढून राहिला आणि दुसरीकडे मोठ्याने उड्डाणपूल आणि मेट्रो आणि हायस्पीड रेल्वे तयार होते. त्याला विकास म्हणता येणार नाही. ह्या विकासाचं संतुलन हे संतुलित विकास झाला पाहिजे, सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे. मात्र ह्या 10 वर्षामध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच डेव्हलपमेंट म्हणण्यात आलं आणि दुसरीकडं ज्या संविधानिक अधिकार होतं, शिक्षण, आरोग्य, रोजगार, हे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं संपूर्णतः खाजगीकरण करण्यात आलं. त्यामुळे पण लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात अंदाज. राहुल गांधींकडे एक नेतृत्व म्हणून जर बघितलं, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व स्वाभाविकपणे गांधी घराण्यातलं एक प्रतिनिधी म्हणून राहुलजींकडे आहे. पण राहुल गांधी तुमच्या दृष्टीने एक सक्षम नेतृत्व, कारण समाजामध्ये एक पप्पू म्हणून हिनावणी असेल किंवा एकूण त्या तोडीचं नेतृत्व ते आहे की नाही अशी शंका उपस्थित होण्याचा विषय असेल. तुम्ही काँग्रेस पक्षातले एक तसे ज्येष्ठ पण एक युवा नेतृत्व आहे, तुम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाकडे कसं? जो नॅरेटिव्ह मी ते सांगितलं, 2014 मध्ये एक प्रचार तंत्राचा एक नवीन उदय झालेला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून. या आधीच्या ज्या मीडिया फोरम होते ते इलेक्ट्रॉनिक मीडिया होतं किंवा प्रिंट मीडिया होतं आणि त्या संपूर्ण जबाबदारीने त्या बातम्या देणं किंवा न्यूज छापणं त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी त्या एडिटरची राहत होती. सोशल मीडिया असा ओपन प्लॅटफॉर्म झाला होता की रोजचा शिमका होऊन राहिला होता. तर सोशल मीडियामध्ये त्याची सत्यता न पडता खोटं नॅरेटिव्ह तयार करणं, त्यामध्ये मोदी आणि भारतीय जनता पक्ष यशस्वी झालं आणि त्याचं टॅगिंग करण्यात आलं की राहुल गांधी पप्पू. आता आलू से सोना हे बेसिक वक्तव्य कोणाचं होतं? ते मोदींचं वक्तव्य होतं. ते चिपकवलं कोणाकडं? राहुल गांधींकडं. कशाचा वापर करत? तर ह्या सगळ्या तंत्राचा वापर करत त्यांची इमेज डेंट करण्यासाठी कोट्यवधी रुपये आयटी सेलनी भारतीय जनता पक्षाच्या खर्च करून त्यांची इमेज खराब करण्याचं काम केलं. मात्र सत्य कधी लपून राहत नाही, सत्य बाहेर निघतं. राहुल गांधींचं ऍज अ लीडर ऑफ पोझिशनचं पहिलं आपण भाषण जर बघितलं ह्या 18 लोकसभेत 90 मिनिटं ते कंटिन्युअस बोलले आणि जनतेच्या मुद्द्यावर आधारित बोलले. लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. ते संविधानिक पद आहे, त्या संविधानिक पदाला साजेसं आणि शोभेसं असं त्यांचं वक्तव्य होतं. लोकांना खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचा आवाज म्हणून आज राहुल गांधी आपल्याला पार्लमेंटमध्ये काम करताना दिसतात. आणि भारत जोडो यात्रेच्या दरम्यान त्यांनी असंख्य लोकांसोबत त्यांनी छोटे छोटे विषय, अगदी मोटर मेकॅनिकल पासून तर कार्पेंटर आणि कार्पेंटर पासून तर मछुआरी असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असतील, त्या सर्व अँगल्स त्यांनी ह्या देशातला भ्रमण करून त्यांनी जाणून घेतलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज सर्व विषयाचा ज्ञान असलेला एकमेव नेता जर कोणी असेल तर ते राहुल गांधी. काँग्रेस आणि राहुल गांधींचं नेतृत्व याची पुढची वाटचाल कशी राहील असं आपल्याला? काँग्रेस म्हणजे कोण? काँग्रेस म्हणजे आम्ही स्ट्रक्चरला मी काँग्रेस समजत नाही, लोकांनाच काँग्रेस समजतो. लोक म्हणजेच काँग्रेस. आणि राहुल गांधी लोकांचं रिप्रेझेंटेटिव्ह करतात. फक्त ते नेहरू गांधी घराण्यातले वारस म्हणून ते काही नेतृत्व करत नाही. त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये पराभव पण झाला. त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी पण स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत ते सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहिले. आज स्वीकार्य नेतृत्व आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना स्वीकार्य नेतृत्व आहे. त्यांच्याशिवाय दुसरं आजच्या घडीला तरी दुसरं कोणी नेतृत्व करू शकत नाही किंवा दुसरं पर्यायी नेतृत्व तसं नाहीये जे सगळ्यांना मान्य होईल असं. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचं भवितव्य आणि या देशाचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. बऱ्याच दिवसांनी विरोधी पक्ष म्हणून संसदेमध्ये एक संख्याबळ विरोधी पक्षाला लाभलं, कारण याच्या आधीचे 2 टर्म विरोधी पक्ष नेता पण तयार करता येऊ नये अशी स्थिती होती. याचा एक परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम होईल असं वाटतंय? नक्कीच. कारण विरोधी पक्ष या 2 टर्म मध्ये विरोधी पक्ष नेता जे नव्हते ते खूपच तांत्रिक मुद्द्याच्या आधारावरती त्यांनी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते नाकारलं. ते डेमोक्रेटिक वे नव्हता.
जर कुठल्याही लोकशाही देशामध्ये किती संख्या किती आहे हे महत्वाचं नाही, विरोधी आवाज असणं महत्वाचं असतं. त्यामुळे तो 50 आहे की 40 आहे यापेक्षा जो कुठला विरोधी आवाज आहे, जो संख्येने जरी कमी असेल तरी त्याला विरोधी पक्ष म्हणून मान्यता देणं गरजेचं होतं. तर त्यांनी दिलं नाही. पण आता हे विरोधी पक्ष नेता आता झाले त्यांच्या संख्येच्या अनुरूपात, तर ते संविधानिक पद आहे आणि संविधानिक अधिकार पण त्यांना असतात. अनेक महत्वाच्या संघटनांमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन राहील. त्यामध्ये गव्हर्नमेंटला ते सत्ता पक्षाला प्रश्न विचारू शकते, अडचणीत पण आणखी नक्कीच अडचण करते. ते चुकीच्या कामामध्ये तर निश्चितच अडचण करते. पुढच्या काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यावेळेला एकूण महाराष्ट्राचं राजकारण जे आता 3 पक्ष मिळून सत्तेत आहेत, 3 पक्ष मिळून विरोधात आहेत, तर एकूण पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं राजकारण जे आहे, नागपूरवर आपण येऊच, पण महाराष्ट्राच्या पातळीवर जर आपण विचार केला तर ते राजकारण कसं राहील, संभाव्य निकाल पुढच्या काळातल्या विधानसभेच्या निवडणुकीचे ते कसे राहतील असं आपल्याला वाटतं? महाराष्ट्राच्या देशामध्ये महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण राहिलेलं आहे आणि पूर्णतः एक संस्कारित राजकारण आतापर्यंत महाराष्ट्राचं राहिलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व ह्या राज्याचं केलेलं आहे. अनेक संस्कारित नेते ह्या देशात या राज्यामध्ये त्यांनी नेतृत्व दिलेलं आहे. मात्र ह्या मागील 5-10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं कल्चर पॉलिटिक्स मध्ये बदला घेण्याचं जे राहिलेलं आहे, ते मला असं वाटतं की महाराष्ट्राची परंपरा संपवणारं हे कल्चर राहिलेलं आहे. की महाराष्ट्राची ही लिगसी नव्हती, महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष त्यांचे तात्विक मतभेद जर सोडले तर ते एकत्रितपणे ह्या राज्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान सत्ता पक्षाचं आहे तेवढंच विरोधी पक्षाच्या लोकांचं पण राहिलेलं आहे. आणि ते औदार्य ते तत्कालीन काँग्रेसच्या सरकारांनी सातत्यानं दाखवलेलं आहे. मात्र ह्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं की विरोधी पक्षाला संपवून टाकणे, विरोधी पक्षाच्या लोकांवरती खटले दाखल करणे, ईडी सीबीआयचा वापर करत विरोधी पक्षच नेस्तनाबूत झाला पाहिजे आणि तो होत नसेल तर तो पक्ष फोडून काढणे, हे जे राजकारण आहे, हे राजकारण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून चुकीचं होईल, चुकीचं आहे. त्याचीच परिणिती आपण लोकसभा निकालामध्ये आपण बघत आहात की 3 पक्ष एका बाजूला, 3 पक्ष एका बाजूला असताना काँग्रेस इंडिया आघाडीचं जे गठबंधन राहिलं त्यामध्ये 30 पेक्षा अधिक जागा आम्ही निवडून आलो. बरोबर. विधानसभेच्या निवडणुकीचं काय चित्र राहील? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये एवढं असंच चित्र राहील, कारण जनतेचा मॅन्डेट क्लिअर आहे की लोकांना माहिती आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, ही राजकीय परंपरा आपली नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचं काम ह्या राज्यामध्ये झालं ते सत्ता बदल निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की इंडिया आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये सत्ता स्थापन. सामान्यपणे आपण असं बघतो की आपल्या देशातला मतदार जो आहे तो लोकसभेच्या वेळेला एक वेगळा विचार करून मतदान करतो, विधानसभेच्या वेळेला अजून वेगळा विचार करून मतदान करतो, महानगरपालिका किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल तर त्याच्यात अजून स्थानिक पातळीवर विचार करून मतदान करतो. तर हा जो मतदारांचा एकूण वागण्याची पद्धत आहे त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत काही वेगळा राहील का? तुम्ही म्हणतात ते एकदम बरोबर आहे. मात्र त्या सामान्य परिस्थितीमध्ये मतदार अशा पद्धतीचं ओपिनियन वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळं व्यक्त करत असतो. पण महाराष्ट्रातली परिस्थिती सामान्य नाही आहे. महाराष्ट्रातली जी राजकीय स्थिती जी आहे ती आतापर्यंतच्या इतिहासामधली असामान्य स्थिती आहे. आज जर बघितलं तर 288 पैकी 288 आमदार 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कधी ना कधी सत्तेत होते, सर्वचे सर्व सत्तेत होते, कोणीच विरोधी पक्षात नाही. विचित्र परिस्थिती आहे. खरा विरोधी पक्ष कोण होता तर खरा विरोधी पक्ष लोक होती, जनता होती. त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा सत्ता पक्ष विरुद्ध जनतेचा संघर्ष राहणार आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये पण आपण ह्या चित्राची कल्पना नव्हते करत, कुठलाच मीडिया चॅनल करत नव्हता की ह्या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, एकनाथ शिंदे, बीजेपी आणि अजितदादा पवार, असं 3 पक्षाचं भरभक्कम आणि मोदीचं पाठिंबा असलेलं सरकार असताना ही स्थिती निर्माण केली. कोणाला वाटलं नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं, कारण खरा विरोधी पक्ष हा जनताच असतो.
त्यामुळे ही निवडणूक जनता लढणार आहे. ही लोकसभेची निवडणूक पण जनताच लढली होती आणि ही विधानसभेची निवडणूक सुद्धा जनता लढेल. आणि लोकांना हा जो प्रयोग झालेला आहे या पद्धतीचा फोडाफोडीचा मिक्स तोडाफोडीचा 50 खोकेचं सरकार याला म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं खरेदी विक्रीचा व्यवहार या राज्यामध्ये आमदारांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तो ह्या सामान्य लोकांना आवडलेला नाही आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. ही सत्ता परिवर्तन होईल असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणाचा, विशेषतः अलीकडच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय म्हणजे हा आपल्याला टाळता येणार नाही असा विषय झाला. तर तुम्ही या विषयाकडे कसं बघता? याच्या एकूणच जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे राजकारण किती, खरोखर जनतेला न्याय मिळावा अशी भावना किती, एकूण तुम्हाला काय वाटतं? मला त्या आंदोलनामध्ये राजकारण आहे असं मला काही वाटत नाही. बस सामान्य लोकांची जी स्थिती आहे, सामाजिक आर्थिक स्थिती आहे, जी हळूहळू डिटोरेट होत चाललेली आहे. मराठा समाज हा मुख्यत्वे शेती करणारा समाज आहे आणि शेतीचे धोरण संपूर्णतः जनतेच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातले. आज शेती परवडत नाही. अशा स्थितीमध्ये सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला भवितव्य मिळू शकते का या अपेक्षेने या आशेने आरक्षणाची मागणी फक्त मराठीच करतात असं नाही आहे. अनेक समाज घटक समूह करायला लागलेले आहेत. आता हा आरक्षणाची मागणी जर होऊन राहिलेली आहे तर त्याच्यामध्ये सिंपल ओबीसी जे बहुसंख्येनं आहे, ज्याची संख्या 50% पेक्षा अधिक आहे, मात्र आरक्षणाची कॅप हे 50% सुप्रीम कोर्टाने घालून दिली. आणि त्यामध्ये जर यांच्यावर जर खरोखर तोडगा जर काढायचा असेल तर कुठल्या एका जाती समूहाचा प्रश्न नाहीये. तर इथे जातीनिहाय जनगणना जी 2011 मध्ये झाली होती ज्याची आकडेवारी भारतीय जनता पक्षाने अद्याप घोषित केली नाही आणि 2021 ची जनगणना सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जी प्रलंबित ठेवली ती कोरोना संपून 2 वर्ष झाल्यानंतरही अजूनही ती सुरू करत नाहीये. जातीनिहाय जनगणना जर आली तर त्याचं चित्र स्पष्ट होईल कोणाची किती संख्या आहे आणि त्यामध्ये त्या संख्येच्या अनुपातामध्ये ज्यांचं त्याचं अनालिसिस होऊन त्याचं आर्थिक सामाजिक मागासले पण सिद्ध होऊन त्याला त्याचा पर्सेंटेज मिळू शकेल. मात्र पार्लमेंटमध्ये तो अमेंडमेंट करायला तयार नाही. त्या पद्धती तो कायदा बदल करायला तयार नाहीये. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जे 50% ची कॅप दिलेली आहे ती जर कॅप हटवली कायदा बदल करून तर मला असं वाटतं की हा प्रश्न कुठल्या एका मराठा किंवा ओबीसीचा राहणार नाही. तो सगळ्या जातीचे तेवढ्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंटेशन निश्चितपणे मिळेल. त्यामुळे हा प्रश्न तसाच प्रलंबित ठेवणे, त्याला मुरवत ठेवणे आणि समाजामध्ये भांडणं लावत सोसायटीला पोलराईज करून पॉलिटिक्स राजकारण ह्या राज्यात होताना आपल्याला दिसत आहे. हो, कारण मधल्या काळामध्ये ओबीसी आणि मराठा हे दोघं आपसातच एकमेकांच्या विरोधात उभे राहिले असं चित्र निर्माण झालेलं. तर ते चित्र मुद्दामपणानं निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. मी जबाबदारी बोलतोय, भारतीय जनता पक्ष करत आहे. मराठा आंदोलनामध्ये सुद्धा सुरुवातीला आंदोलन जे झालं त्यातले काही नेत्यांना त्यांनी हुक करून ठेवलं होतं, स्पॉन्सर्ड होते काही नेते आणि ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो त्यांच्याच अंगलट आला. आज मराठवाड्यामध्ये ज्या भागामध्ये ते आंदोलन सुरू आहे तिथे भारतीय जनता पक्षाची एकही सीट निवडून आली नाही. ते फक्त मराठ्यांमुळे नाही, तो ओबीसी घटक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेला. म्हणून आपण आता एक स्थानिक राजकारणावर तुमच्या त्याच्यावरची चर्चा करू, पण त्याच्यापूर्वी तुमचा एक आवडीचा विषय जो आहे चरखा संघाच्या माध्यमातून तुम्ही चालवत आहे त्याच्याविषयी काही सांगा. चरखा संघाचं असं आहे की मी सेवाग्राम मध्ये चरखा चालवून जात होतो. सेवाग्राम मध्ये गेल्यानंतर तिथे मी चरखा चालवणं शिकलो. तिथे शिकताना मी तिथे अनेक लोक चरखा चालवत होते आमचे सहकारी. तर मला स्वाभाविक प्रश्न पडला की चरखा चालवण्याने काय होतंय, त्याच्याने काय बदल होणार आहे. तसा सर्वसामान्य लोकांचा जो स्वाभाविक प्रश्न असतो तो माझ्या डोक्यात आला की याचं काही आता रिलिव्हन्स नाही आहे आणि चरखा चालवून काही होणार नाही. परंतु माझ्या एका मित्राने मला म्हटले की जोपर्यंत तुम्ही चालवणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. बोले की बहुत कठीण काम आहे, आपसे नहीं होगा. त्यांनी मला चॅलेंज केल्यासारखं केलं की आपसे नहीं होगा. क्यों नहीं होगा, सूप तो निकालना है.
धागा तो निकाल नाही. तर दुसऱ्या दिवशी मी प्रयत्न केला. करता करता त्याला इरिटेट होऊन जातं, कारण तो धागा तुटतो, सातत्याने तुटतो. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, माइंड स्टेबल पाहिजे, एकाग्रता लागते, मनामध्ये कुठलाही भाव नसावा. जोपर्यंत तुम्ही शून्यात जात नाही तोपर्यंत तो धागा निघत नाही. मी इरिटेट होऊन बंद करून टाकलं. रात्री ते जेवताना मला म्हणाले माझे मित्र की निकला धागा निकला है. आपसे नहीं जमेगा. आपसे नहीं जमेगा ये क्यों बोल रहे आप. नहीं नहीं जमेगा आपसे. तिसऱ्या दिवशी मी आज शिकायचं आहे, तो धागा काढणे मी शिकलो. आणि त्याच्यात मला असं लक्षात आलं की नाही, हा एकदम मेंटल एक्सरसाइजचा हा भाग आहे, आध्यात्मिक विषय आहे. आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान माझ्याकडं वाशिम आणि अकोला ह्या 2 जिल्ह्यांची जबाबदारी होती. आणि 7-8 दिवस मला तयारीसाठी मी तिथं मला राहावं लागलं होतं. तर सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ आमच्या तयारीसाठी जात होता. आणि मात्र दुपारी काय करायचं, नवीन नवीन चरखा शिकलो म्हणून मी त्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची. म्हणून तिथे मी प्रॅक्टिस करत होतो दुपारच्या वेळी. माझा एक मित्र आहे पुण्याचा, जिंदा सांडभोर, तो पण चरखा त्याला चालवता येत होता. तर त्याला म्हटलं तू पण चरखा घेऊन ये. तर त्यालाही चरखा घेऊन बोलवलं आणि असे 2-3 मित्र आम्ही कंटिन्युअस रोज 10-12 दिवस तिथे सूत कातायला सुरुवात केली. आणि राहुल गांधींचा मोहब्बत की दुकान हा विषय होताच की ज्यांनी तुम्हाला लोकांमध्ये प्रेम, अहिंसा, करुणा ह्या विषयाचा प्रचार प्रसार करता आला पाहिजे. तर मी त्यावेळी हा विचार केला की गांधींचा विचार जो सर्वोदय आश्रम असेल किंवा गांधींच्या ज्या संस्था आहेत तिथे त्या 4 भिंतीच्या आतमध्ये हे उपक्रम होत असतात. कोणाला चरखा चालवता येते का, ते काही ऍक्टिव्हिटी चालते की नाही चालत, बाहेर कोणाला बाहेर जगायला माहीत पडत नाही. म्हटलं याला सार्वजनिक ठिकाणी आपण घेऊन गेलो पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये याचा या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. तर ती संकल्पना आम्ही त्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वाशिम मध्ये आमच्या डोक्यात पहिल्यांदा आली. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन सगळ्यात पहिले जिंदा सांडभोरनी त्या कोथरूड चरखा संघ नावाचा एक संघ स्थापन केला आणि कोथरूड मध्ये त्याचा पहिला प्रयोग केला. लगेच 2-3 महिन्यातच. तर तो कोथरूड मध्ये त्या चरखा संघाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर तिथे जुने गांधीवादी लोक यायला लागले. स्वतःचा चरखा होता, त्यांनी 5-6 चरखे विकत पण घेऊन गेला आणि सुरू केलं. मी निवडणुकीच्या राजकारणातला माणूस, मी चरखा चालवणं म्हणजे लोक म्हणाले की बाबा ह्या आता वेगळ्या मार्गाने लागलेला, आध्यात्मिक मार्गाने लागला, इसकी केस खराब होईल, असा पण विचार कदाचित लोकांच्या मनात येईल म्हणून ती काही मी हिंमत करत नव्हतो. पण मधल्या काळात जैता रोडवरती एक संदीप काळे नावाचे एक व्यक्ती आहे, ज्यांनी नाथुराम गोडसे हिंदू महासभा नावाची संस्था स्थापन अजूनही आहे, अस्तित्वात आहे प्रसाद नगरमध्ये. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. आणि त्यांनी नाथुराम गोडसे हिंदू महासभा नावाचा बॅनर, गोडसेंचा फोटो, सावरकरांचा फोटो, भगवा झेंडा आणि त्याच्यामध्ये पिस्तूल, ते बॅनर दिसल्यानंतर मला समजलं की त्यांनी अशा प्रकारची संघटना स्थापन केली आणि गोडसेंच्या विचाराचा प्रचार प्रसार ते करून राहिलेला. काही तरुणांना, बहुजन तरुणांना पकडून त्यांना गांधी कसे चूक होते, कसे वाईट होते हे सांगणं, म्हणजे गोडसे किती महान होते सांगण्याऐवजी गांधी किती वाईट होते हे सांगण्यामध्ये त्यांचा ऊर्जा खर्च होत होती. तर मी तिथे म्हटलं चरखा हे आंदोलनाचं सुद्धा हत्यार आहे, तिथे आंदोलन केलं पाहिजे. म्हणून मी भारत जोडो पदयात्रा काढली आणि त्याच्या कार्यालयासमोर सतरंजी टाकून चरखा चालवला. मी 7 तास कंटिन्यू सूत कातत होतो. आणि शेवटी त्या आंदोलनाची दखल, त्यावेळी विधानसभेचं अधिवेशन नागपूरला सुरू होतं डिसेंबर महिन्यामध्ये. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तो प्रश्न उपस्थित केला आणि त्यामध्ये सरकारने म्हटले की आम्ही त्याच्यावर कारवाई करू, ते बंद करतो. आणि पोलिसांनी ते बंद केलं. तेव्हा मी माझं आंदोलन समाप्त केलं. तर हे डिसेंबर मधली घटना असेल आणि त्यांनी ते संघटना बंद केली. त्याला माझा प्रश्न हाच होता की त्याच्यावर कारवाई व्हावी हे माझा उद्देश नव्हता. मला त्याच्यासोबत डायलॉग करायचा होता की तुला का वाटतं की गोडसेच्या नावाने अशी संघटना स्थापन करावी? तुझ्या मते गांधींनी ज्या कुठल्या चुका केल्या त्यामुळे गोडसेंनी गांधींची हत्या केली. आज तुला कुठल्या गांधीची हत्या करायची आहे? कुठला विचार तुला प्रचार प्रसार करायचा? कुठल्या कुणाची हिंसेचं तत्वज्ञान तू कुणाला सांगतोय?
आणि त्याच्या मागचा उद्देश काय? तर तो गांधींच्या फाळणीच्या पाकिस्तान मुस्लिम देश त्याच्यामध्ये प्रचंड हेट्रेट आणि राग गांधी आणि गांधीबद्दल होता की गांधी मारल्या गेले तरी पुन्हा त्यांना गांधीला मारायचं होतं. त्याला म्हटलं ते गांधींचा विचार जगामध्ये मान्य आहे, जगामध्ये गांधींना मानल्या जाते, गोडसेंना मानल्या जात नाही, भारतातच मानल्या जात नाही गोडसेंना, तर जगामध्ये मान्यता मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तरी तो त्या गोष्टीला सहमत नव्हता. मात्र त्यांनी नंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये जानेवारी पुन्हा त्यांनी ते बोर्ड लावून संघटना सुरू केली. मी पुन्हा पोलिसांना तक्रार केली, पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा त्यांनी तसंच केलं. तर त्याच्या कामामध्ये तो सातत्यानं तो ते काम करत होता. पोलीस कारवाई करायची, तो पुन्हा लावायचा. एकदा मी म्हटलं की अरे हे तर खूपच झालं, तो आपल्याला फिक्स करून राहिलेला आहे, त्याच्या अजेंड्यात आपण फिक्स होऊन राहिलो. मी सीपीना जाऊन भेटायला गेलो. त्यावेळेस नितेश कुमार कमिशनर ऑफ पोलीस होते. त्यांना सांगितलं की तुम्ही हे हिंसेचा विचार करणारं संघटन हे आमच्या भागामध्ये काम करतात, त्याच्यावर आम्ही सातत्याने तक्रार करतो, पण आता पोलीस कारवाई सुद्धा करत नाही. ते म्हणजे कुठल्या कायद्यान्वये कारवाई करायची? माझ्यापेक्षा तुम्ही अधिक जाणकार आहात त्या कायद्याची, कुठल्या कायद्यामध्ये करावी. असं कुठला कायदा अस्तित्वात नाही की आम्ही विचार स्वातंत्र्य आहे, कुठलाही विचार स्वीकारू शकतो. तर मी त्यांना म्हटलं हिजबुल मुजाहिद्दीन युवा संघटना जर मी स्थापन केली आणि हिरवा झेंडा लावून जर ठेवला तर तुम्ही माझ्यावर कारवाई कराल की नाही? तर कुठल्या कायद्यान्वये कारवाई कराल? किंवा माओ युवा संघटना जर मी स्थापन केली तर कुठल्या कायद्यान्वये माझ्यावर कारवाई कराल की नाही? लाल झेंडा लावला तर कारवाई करता. परंतु नाथुराम गोडसे ज्याला फाशीची शिक्षा झाली, ज्याला राष्ट्रपित्याचा खुनाच्या आरोपामध्ये फाशीची शिक्षा झाली, गुन्हेगार माणूस, उद्या समजा मी त्या अफजल गुरुच्या नावाने संघटना स्थापन केली, त्यालाही सारखीच फाशी शिक्षा झाली, तर माझ्यावर कारवाई कराल की नाही तुम्ही? तर माझ्यावर कारवाई जर कराल, अफजल गुरुच्या नावाने संघटना स्थापन केली, तर गोडसेच्या नावाने संघटना स्थापन केल्यावर तुम्ही का कारवाई करत नाही? तर त्यांनी मला सांगितलं की आप राजनीति में हो, आप भली भांति जानते हो, आज की स्थिति नहीं है कि मैं कुछ भी आपकी मदद कर सकता हूँ. तो मैं लक्षात येऊन गेलं की मैं बोला सर मैं समझ गया हूँ, कोई प्रॉब्लेम नहीं. मी त्या सीपी ऑफिस मधून खाली उतरताना विचार करत होतो की एक व्यक्ती फक्त सत्ता त्यांच्या विचाराची आहे म्हणून त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार जो तुम्हाला पटत जरी नसेल तरी तो सातत्यानं करतोय, त्याच्या कामामध्ये सातत्य आहे. पण गांधींच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुला कोणी थांबवलेला आहे? तू करत नाही ना. तू गांधीच्या विचाराचा प्रचार प्रसार कर, त्याला गोडसेचा करू दे, लोकांना जो स्वीकारायचा तो स्वीकारतील. तुला कोणी थांबवलंय? त्याचा विरोध करण्यात एनर्जी खर्च करण्याऐवजी आपण आपल्या विचाराचा प्रचार प्रसार केला पाहिजे. या उद्देशाने आम्ही 2 जुलैला मागच्या वर्षी 2 जुलै 2023 ला सार्वजनिक ठिकाणी असलं पाहिजे, चौकात असलं पाहिजे. चौकात पेक्षा मग आम्ही NIT गार्डन निवडलं, राजीव गांधी उद्यान. तिथे दर रविवारी सकाळी 8 ते 10 तो आम्ही उपक्रम चालवतो. अनेक 100पेक्षा अधिक तरुणांनी तिथे चरख्याचं प्रशिक्षण घेतले, लोकांनी आपापले चरखे विकत घेतले. दर रविवारी असतात. तर त्यातून एक मेडिटेशन म्हणा किंवा एक मेंटल एक्सरसाइज म्हणा, प्रेम म्हणा. आज समाजामध्ये ज्या पद्धतीचा हेट्रेड चालू आहे, द्वेष चालू आहे, तुम्ही वेगळ्या विचाराचे असू शकता, मी वेगळ्या विचाराचे असू शकतो, पण तो विरुद्ध विचार हा संपुष्टात आणा, संपवून टाका. तो संपत नसेल तर मारून टाका त्याला. इतकी हेट्रेड भावना समाजामध्ये तयार झाली. आपण मणिपूरचं जर बघितलं तर 2 कम्युनिटी मधला जर संघर्ष बघितला, त्याच्यावर उपाय काय? तर तुम्हाला अहिंसेशिवाय पर्याय नाही. आणि चरखा चालवायला शिकला माणूस की गांधी आपोआप समजतो. प्रफुल्लजी, एक अतिशय चांगलं काम आपण करताय, पण आता पुढच्या राजकारणाचा जर विचार केला तर आपण महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. तुमच्या पुढच्या राजकारणाचा प्रवास जो आहे तो
त्याची काय वाटचाल आहे? म्हणजे चरखा चालवतात तोच राजकीय प्रवासामध्ये. विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. निश्चित मी पक्षाकडे उमेदवारी मागणार आहे आणि पक्षाने मी लोकसभेच्या साठी सुद्धा उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने ज्या कोणा त्यांना उमेदवारी दिली, विकास ठाकरेंना, त्यांच्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम केलं. आताही मी पक्षाची उमेदवारी मागणार. पक्ष त्याला उमेदवारी दिली आणि त्या पक्षासाठी मी उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा नाही, माझ्यासाठी विचार महत्वाचा. आणि हा जो संघर्ष आहे हा वैचारिक संघर्ष आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही लढत राहणार. उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी आपण पक्षाचं काम करू. प्रफुल्ल गुडदे यांच्यासोबतची आपली चर्चा खरं म्हणजे गप्पांचा ओघ हा अजून पुढे सुरू राहावा असं वाटणं स्वाभाविक आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेत कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आपण ही मुलाखत जी आहे ती इथेच थांबू. प्रफुल्लजी, शंखनाथच्या निमंत्रणावरून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपले खूप खूप थँक्यू.